चित्रपटांचं एक वैशिष्ट्य आहे. आता भारतीय चित्रपटाचं नाही की जगभरामध्ये जे काही चित्रपट प्रदर्शित होत असतात तर सर्वांचं एक वैशिष्ट्य आहे की ते फक्त चित्रपट फक्त एक मनोरंजनाचं माध्यम म्हणून आता राहिलेलं नाहीये, तर समाजामध्ये अप्रत्यक्ष पद्धतीने एक प्रबोधनाचं सुद्धा ते काम करत असतात. कारण की चित्रपट ज्या ठिकाणी बनत असतो तो ते एका समाज माध्यमातून बनलेला असतो, म्हणजे कुठेतरी त्या गोष्टी रिप्रेझेंट केल्या जातात समाजाचं, आणि बनलेला तो चित्रपट हा समाजाला दाखवला जातो. थोडक्यात काय, तो चित्रपट, सिनेमे हे जेवढे काही माध्यम आहेत ना, तर यांचं म्हणजे स्वतःच एक समाज व्यतिरिक्त अशी काही भूमिका नसते, असूही शकत नाही. त्याच्यामुळे जे काही समाजामध्ये घडतं ते चित्रपटामध्ये दिसतं, आणि चित्रपट जे काही दाखवलं जातं, जे काही शिकवण्याचा प्रयत्न केला जातो, तर समाज माध्यमामध्ये ती एक ओपिनियन पण बोलू शकतो. आजपर्यंत आपण बघायला गेलो, 1950 ते 2020 पर्यंत ह्या 70 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा जेवढे काही चित्रपट बनलेले, हजारो चित्रपट बनले, तुम्ही बघा की त्या चित्रपटांची एक स्वतःची राजकीय भूमिका होती. म्हणजे भले चित्रपटाचं भाष्य हे राजकारणावर जरी नसलं तरी त्याचा नॅरेटिव्ह हा प्रस्थापित राजकीय पक्षाला, त्या राजकीय विचारधारेला कुठेतरी तो अनुकूल अशी भूमिका निभावत होता. या 70 वर्षाच्या काळामध्ये जेवढे काही चित्रपट बनले, आणि ज्या चित्रपटामधून ऍक्च्युली त्यानं खरं तर भारतीय जाती व्यवस्था हा विषय त्यांनी नाकारलेलाच होता, पण तरी सुद्धा ज्या काही मोजक्या चित्रपटाने त्याला हात लावला, त्याला बघण्याचा प्रयत्न केला, तर तो गांधीवादी दृष्टिकोन त्याला होता. आणि तो शोषित समाज आहे, जाती व्यवस्थेने पिसलेला जो समाज आहे, SC, ST, OBC, तर ऍक्च्युली यांना जे सोल्युशन पाहिजे ते गांधीवादी तत्वावरती कुठेही काही नाही. ज्या का रॅडिकल भूमिकेची, निर्देशाची त्यांना गरज आहे ती त्यांना फुले आणि आंबेडकर या दोघांच्या विचारातून त्यांना मिळते. आपण असंही म्हणू शकतो की SC, ST, OBC हा जो काही मोठा ऑडियन्स आहे बॉलिवूडचा, भारतीय चित्रपटांचा, तर त्यांना भारतीय चित्रपटाशी, त्याच्यामध्ये दाखवलेल्या समाजाविषयी कुठेही स्वतः ते नॅरेट करू शकले नाही. का नाही करू शकले? कारण की त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय कधीही तिथे हाताळले गेलेले नाही. ते हाताळणं गरजेचं होते, पण तरी सुद्धा ते हाताळले गेले. काय कारण असू शकतं? कारण एकच, ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले, कारण होतं लोकप्रतिनिधित्व. ज्या पद्धतीनं आपल्याला संसदेमध्ये प्रतिनिधित्वाची गरज असते, त्याच पद्धतीनं इंडस्ट्रियलायझेशन असेल किंवा फिल्म इंडस्ट्री असेल, सांस्कृतिक माध्यम, या ठिकाणी सुद्धा लोकप्रतिनिधित्वाची गरज पडत असते. तुमचा विषय तिथं मांडला गेला पाहिजे, त्याच्यासाठी तुमचा माणूस, ज्याला तुमचं आयुष्य भोगलेलं असा माणूस या ठिकाणी असणं गरजेचं होतं. आपण बघा की 1950 ते 2020 70 वर्षाच्या काळामध्ये चित्रपटाची कथा, कथानक कधी आंबेडकरवादी विचारधारेचे किंवा SC, ST, OBCला न्याय देणारे असे कधी चित्रपट बनलेले नाही. नायक ही ब्राह्मणच असेल, त्याचे दिग्दर्शक ब्राह्मणच असेल, पटकथा लेखकही तोच असेल, निर्माताही तोच असेल, वितरकही तोच असेल. कदाचित म्हणूनच त्यांना ह्या गोष्टीची गरज वाटली नाही की आपल्या चित्रपटाचा काल्पनिक नायक सुद्धा कधी तरी SC, ST, OBC पैकी कोणतरी असेल. किंवा त्यांना असंही वाटलं असेल की आपण त्याचे स्टोरी होल्डर नाहीये, म्हणजे जो इन्व्हेस्टमेंट करेल ॲज अ रिटर्न्स त्याचं प्रतिनिधित्व, त्याचं रिप्रेझेंटेशन दाखवलं जाईल. कदाचित असं ते गणित होतं, न सांगितलं गेलेलं गणित, पण प्रत्यक्ष हे व्यवहारामध्ये गणित होतं. आणि तुम्ही बघा की 1950 ते 2020 पर्यंत जे काही घडलं नाही ते आता मागच्या 4-5 वर्षामध्ये घडायला लागलं. जसं तुम्ही बघा की मराठीमध्ये नागरपंचोळी सारखे जेव्हा चित्रपट बनवतात, फॅमिली, सायरा, किंवा तुम्ही जर तामिळला गेलं तर आपण बघू शकतो की पारांजी यांनी जे चित्रपट बनवले, काला,
किंवा पेरुरम पेरिमल, मेरी सलवाराचा चित्रपट आहे, किंवा आता त्याच्यानंतर आला लासो चित्रपट असेल, आता तेलुगूमध्ये आलेला प्लस 1978 हा एक चित्रपट असेल. तर मागच्या 4-5 वर्षामध्ये असे काहीतरी नवीन चित्रपट तयार होत आहेत की ज्याच्यामध्ये जी व्यक्तिरेषा आहेत, जी समाज व्यवस्था आहे, जे सामाजिक दुःख आहे, तसा गाव त्यांनी जात व्यवस्था वापरली आणि जात व्यवस्थेची चटके खाऊन त्याचा नायक उभा राहतो. आणि हे सर्व जे नायक आहेत चित्रपटामध्ये दाखवलेले ते सर्व आंबेडकरवादीशी रिलेट करणार आहेत. कारण की फुले आंबेडकरची मांडणीच मुळात ही त्याचं जे सामाजिक विश्लेषण होतं, त्या सामाजिक विश्लेषणाचा पायच मुळात हा जात व्यवस्था आहे. आमच्यासारखी फक्त आमच्याकडे अशी युरोपियन व्यवस्था नाही आहेत की जिथं फक्त गरीब आणि श्रीमंताचा प्रश्न असेल. आमची व्यवस्था, आमचे प्रश्न हे जातीशी संबंधित आहे, त्याच्या परिवाराशी संबंधित आहे. आणि मग आम्ही बघतो की ह्या चित्रपटामध्ये यांनी चित्रपट बनवण्याचे बॉक्स ऑफिसवरती तुफान चालले की त्यांना लोक खूप मोठं म्हणजे ऑडियन्सचा प्रतिसादही मिळाला. का मिळाला? कारण की SC ST OBC जितकं दिवस जो बॉलिवूडचा सर्वात मोठा ऑडियन्स होता त्या समाजाला कुठेतरी यांच्या जाणीवा निनिवा यांना यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून शेअर करता येते. यांना दिसायला लागलं की जे ते जगतात ते प्रत्यक्ष चित्रपटामध्ये ते बघू शकतात आणि यांच्या विचारधाराला सपोर्टिव्ह असा नॅरेटिव्ह सांस्कृतिक माध्यमातूनही चालवला जाऊ शकतो. हा स्टेक होल्डर आहे या समाज व्यवस्था भारताचा. भारताच्या औद्योगिक क्रांती असेल किंवा सांस्कृतिक क्रांती असेल, याचा सर्वात मोठा स्टेक होल्डर हा SC ST OBC आहे. यांची लोकसंख्या जवळपास 70 ते 80% आणि एवढी मोठी लोकसंख्येची त्यांच्या समस्यांची त्यांच्या जाणीवा लक्षात घेऊन जर कोणतेही चित्रपट जर बनत नसतील तर मला वाटतं चित्रपट नसायलाच पाहिजे. तर आता एक नवीन ट्रेंड तयार होत आहे की ज्या ठिकाणी जाती व्यवस्थेला हाताळलं जातं, आंबेडकर आयडिओलॉजीला स्क्रिप्टच्या एका कथानकाच्या नॅरेटिव्ह थ्रू त्याला डेव्हलप केलं जातं. आपण किती ऍझर्टिव्ह बनतो. आपली मुवमेंट जाती अंकाची जर तेवढी तीक्ष्ण बनवायची असेल तर आपल्याला प्रत्येक एका साधनाचा वापर करावा लागतो. फक्त शिक्षणामध्ये अभ्यासक्रम बदलला म्हणजे क्रांतीवीर असं काही भाग नसतं. कारण की दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ज्याच्याशी आमच्या गोष्टीचा सामना होतो म्हणजे घरातल्या परिवारातील लोकांसोबत, बाहेरचा आजूबाजूचे लोक जे विचार करतात किंवा माध्यम सांस्कृतिक मंडळ आमच्यासाठी जे काही आमच्या पुढ्यामध्ये आणून ठेवतात ऍज अ एंटरटेन म्हणून, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आमच्या सबकॉन्शियस माइंडवरती इफेक्ट करणार असतात, परिणाम घडून आणणारे असतात. त्याच्यामुळे यांच्या थ्रू आपल्याला काय मिळतं ती गोष्ट एक समाज म्हणून खूप उपयोगी ठरते. आपण या गोष्टीला बिलकुल इग्नोर करू शकत नाही की चित्रपटामध्ये काही दाखवलं, चित्रपटात काहीही दाखवलं जात नाही. चित्रपटामध्ये तेच दाखवलं जातं जे रुलिंग क्लासला कुठेतरी त्याच्या पॉलिटिकल नॅरेटिव्ह बिल्डिंगमध्ये कामाला येणारं असतं. ही गोष्ट बिलकुलही छोटीशी नाही. ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो की आता एक कॉर्पोरेट इंडस्ट्री त्याच्यामध्ये उतरलेली आहे आणि अब्जावधी करोड रुपयांचा याच्यामध्ये उलाढाल आहे. ही अब्जावधी करोड रुपयाची उलाढाल ही सहज नाही आहे. तर ही शोषित ज्या आहेत त्या शोषितांच्या मेंदूवरती ताप मिळवण्यासाठी ही इंडस्ट्री काम करत असते. शालेय अभ्यासक्रम असेल, अकॅडमी असेल, मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आणि दुसरा आता कल्चरल एंटरटेनमेंट मीडिया. याच्यावरती आपण जर बघायला गेलं तर ह्या सगळ्यात एका विशिष्ट समाजाची याच्यावरती मक्तेदारी होती. आणि ह्या मक्तेदारी लोकांनी काय केलं की त्यांच्या मक्तेदारी असलेल्या राजकारणावरती मक्तेदारी असलेल्या लोकांना सपोर्ट करत राहिले. हे इंटरकनेक्शन्स होते त्यांचे, हे इंटरसेक्शन सोसायटी बनवली होती त्यांची स्वतःची. पण आता ह्या जर नॅरेटिव्हला जर कुठेतरी छेद द्यायचा असेल तर आपल्याला प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबतच ज्याला आपण एंटरटेनमेंट मीडिया म्हणतो अशी चित्रपट सांस्कृतिक इंडस्ट्री पण आपल्याला ताब्यात घ्यावं लागणार आहे. कारण की ज्या स्टेक होल्डर्स आहेत. सरते शेवटी एक मुद्दा मी असंही मांडेल की प्रस्थापित सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे काही प्रस्थापित आहेत त्यांनी राजकीय प्रस्थापितांशी
एक प्रकारची पार्टनरशिप केलेली असते. म्हणून आपण बघतो की यांच्या चित्रपटाचे विषय हे कधीही जाती व्यवस्थेला छेद देणारे, त्याच्यावरती प्रतिप्रश्न निर्माण करणारे, त्याला क्रिटिसाइज करणारे कधीही नसतात. तर यांच्या चित्रपटाचा कथानक हे असतं की गरीब श्रीमंत, मुलगा गरीब मुलगी श्रीमंत, वाईस वर्षा, किंवा मग दहशतवाद हा सर्वात मोठा विषय असतो. आता बघायला जर गेलं तर ह्या लोकांनी काय केलं की म्हणजे राष्ट्रीय डिबेटमध्ये, नॅशनल डिबेटमध्ये दहशतवाद हा विषय आणला. पण दहशतवादापेक्षा 5% मराठ्यांची संख्या ही जाती, परंतु दहशतवादापेक्षा ही 5 पटीनं जे लोक मारले जातात ते लोक जात व्यवस्थेने मारले जातात. ही भयानक स्थिती आहे. ही गव्हर्नमेंटच्याच एजन्सी हे सगळं आपल्याला सांगते. पण तरी सुद्धा म्हणजे दहशतवादापेक्षा 5 पटीनं मरण्याची संख्या ही जाती व्यवस्थेमुळे असली तरी सुद्धा जाती व्यवस्थेला, त्या विषयाला भारताच्या सांस्कृतिक प्रस्थापितांनी कधी हाताळलेलं नाही. परत ते हाताळलं कोणी? परत तेच नाराज मुंजळे, पारजीत असतील, मेरी सेल्वराज असतील, यांनी हाताळायला सुरुवात केली. यांनी प्रतिप्रश्न निर्माण करायला केले, जाती व्यवस्थेच्या खोलामध्ये जाण्याचा प्रश्न केला, त्याला क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला. नेमका दोष कुठे तो शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जल, जमीन, जंगल हे सगळे त्यांचे विषय होते. यांच्या याच्यामध्ये दहशतवाद हा विषय राहणार नाही. हे जे आता आंबेडकरवादी सिनेमे बनवणारे आहेत तर यांचा विषय असतो जल, जमीन, जंगल. दलित, आदिवासी, ओबीसी यांचे प्रश्न ते हाताळतात. तो नॅरेटिव्ह त्यांच्यामध्ये बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात. जी गोष्ट आम्ही आमच्या डोळ्याने बघतो समाजामध्ये, ती गोष्ट परत एकदा आमच्या डोळ्यासमोर चित्रीकरणाच्या माध्यमातून समोर आणतात आणि आमच्या डिबेटमध्ये उतरवतात. आणि हे डिबेटमध्ये येणं, आमच्या चर्चेमध्ये हे विषय येणं खूप गरजेचे आहे. कारण की चित्रपट हा मास मीडिया, मास ओपिनियन तयार करण्याचं काम चित्रपट करत असतो. म्हणूनच एक खूप नाजूक महत्व. हे महत्व मला असं वाटतं की भारतीय समाजाचे प्रश्न समजू शकणारे, त्या प्रश्नाचे उत्तर शोधणारे जो कोणी असतील त्यांनी या विषयाला गंभीरतेने घ्यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं पारंजित, मेरी सेल्वराज आणि नाराज मुंजळे काम करतात, अशाच पद्धतीनं त्याच नॅरेटिव्हमध्ये, त्या स्टाईलमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. आपले विषय ॲज अ स्टेक होल्डर ऑफ कल्चरल इंडस्ट्री ते समोर मांडणं, ते समोर येणं आणि त्याच्यावरती राष्ट्रीय चर्चा करणं खूप गरजेचं आहे. कारण की फिल्म इंडस्ट्री, सिने इंडस्ट्री हे फक्त मनोरंजनाचं माध्यम नाही आहे, तर ते खूप मोठं अकॅडमी आहे. ते अकॅडमिक व्यवहार आहे, तो खूप मोठा साहित्य व्यवहार आहे. त्याचं अगणित महत्व समाज साक्षरतेसाठी निश्चितच आहे, ते आपण समजून घ्यायला पाहिजे.